करतो। धन्यवाद प्रभू परमेश्वरा, ती सुपीक भूमी तू आमच्या अंतःकरणांना, आमच्या जीवनांना करत आहेस, त्याबद्दल तुझे धन्यवाद। ज्यामध्ये तुला हर्ष आहे, तुला आनंद आहे, अशी भूमी तू आम्हाला करावं, आम्हाला बघून तुला संतोष वाटावा। जेव्हा जेव्हा आम्ही तुझं वचन ऐकणार, ते फक्त ऐकणारच नाही तर ते समजणार व त्या डोक्यामधून आमच्या अंतःकरणामध्ये ते कायम मजबूत राहणार, यासाठी आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो। त्याचबरोबर प्रभू, यावेळेस आम्ही तुझे आभार मानतो की ज्यांना ज्यांना ख्रिस्ताने पिता प्रगट केला आहे व पिताने ख्रिस्त प्रगट केला आहे, तो कुठलाच व्यक्ती काटेकुसळ्याच्या भूमीमध्ये ते बी पडणार नाही, त्याचं जीवन काटेकुसळ्याच्या भूमीसारखं असणार नाही, रस्त्याप्रमाणे त्याचं जीवन असणार नाही। हे तू सिद्ध केलं आहेस, त्याबद्दल तुझे धन्यवाद। आणि धन्यवाद प्रभू परमेश्वरा, ज्याला ज्याला तुझं तारण तू प्रगट केलं आहेस, त्या प्रत्येकाच्या जीवनासाठी आम्ही तुझे आभार मानतो की ते कुठलाच व्यक्ती ओ शेखेला बाजो वाया जाणार नाही, त्याबद्दल तुझे धन्यवाद। आमचं आयुष्य या भूतलावर वाया जाण्यासाठी नाही, तर तुझं गौरव प्रगट करण्यासाठी आहे, तुझं सानिध्य कॅरी करून तुझं दैवी गौरव आमच्या जीवनाद्वारे प्रगट करण्यासाठी तू ज्या प्रकारे चांगली कृत्य केली व लोकांना बरे करीत, भूते काढीत फिरला, तेच सामर्थ्य तू आमच्या जीवनांवर मोकळं करणाऱ्या प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो। आणि हे होण्याच्या आधी आम्हाला तुझं वचन समजण्यासाठी, त्याचबरोबर ते वचन ज्या सेवकांकडून येत आहे त्या सेवकांचा सन्मान करण्यासाठी तू आम्हाला कृपा देत आहेस, त्याबद्दल तुझं धन्यवाद। पुन्हा एकदा आमच्या प्रत्येक भावा बहिणींना, ज्या मंडळांमध्ये आम्ही आहोत, त्याचबरोबर या भूतलावर तुझे इतके इतर निवडलेले जे आमचे भाऊ बहीण आहेत, त्यांनाही आम्ही तुझ्या दयेच्या आसनासमोर उंचावितो व आमच्या सर्वस्वाबद्दल तुझी आम्ही उपकार स्तुती करतो। धन्यवाद प्रभू, तू चांगला पिता आहेस, त्याबद्दल तुझे धन्यवाद। आणि जे संसाराची चिंता, द्रव्याचा मोहामध्ये पडलेले आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात अशा ज्याला ज्याला तू निवडला आहेस प्रभू परमेश्वरा, त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यास तू समर्थ आहेस। प्रत्येक जो त्याचा मार्ग आहे, जो त्याला तुझ्यापासून दूर नेतो, ते लालच असू दे, मित्रमैत्रिणी असू दे, किंवा दुसरं कुठलीही गोष्ट असू दे, त्याचे स्वतःचे विचार असोत किंवा सैतानाने घातलेले त्याच्यामध्ये विचार असो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात या दिवसांमध्ये अशा प्रत्येक भावा बहिणीला जे काटेकुसळ्यामध्ये पडण्यासारखी कामं करत आहेत व तू त्यांना पाहून तुला दुःख होतं, त्या प्रत्येक भावा बहिणींना तू काढावं तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने, आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे तुझं भय त्या प्रत्येक जे उन्मत्त झालेलं हृदय आहे, जे आपल्या उत्पन्नकर्त्याच्या विरोधात उन्मत्त झालेलं हृदयाला तू मेनासारखं नम्र करावं, वितळवून टाकावं व तुझ्या समोर प्रभू परमेश्वर आम्हा प्रत्येकाला शुद्ध पवित्र अशी मंडळी तू आम्हाला घडवावं, यासाठी आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो। पवित्र आत्मा, तू आमच्या जीवनाद्वारे गौरविला जा।